आज आपण करणार आहे शेवग्याची मसाल्याची भाजी। शेंगा उकळण्यासाठी आपण पाणी ठेवून घेऊ। शेंगा छान स्वच्छ करून घेऊ। स्वच्छ करून शेंगा आपल्या कट करून झालेल्या आहेत। आता हे एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। पाणी उकळल्याच आहे, शेंगा टाकून घेऊ। अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं। कांदा भाजून घेऊ आपण मसाल्यासाठी। मसाल्यासाठी एक कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे। कांदा आपण भाजून घेऊ। कांदा भाजून झालेला आहे। आता खोबरं त्यातच भाजून घेऊ। खोबरं भाजून झालेलं आहे। एक दालचिनीचा तुकडा आणि 4 लवंगा टाकलेले आहेत। एक चमचा धने टाकून घ्यायचे। टाकून घेऊ लसूण, अद्रक, मसाला छान भाजत आलेला आहे, भाजून झालाच आहे। त्यात टाकून घेऊ कोथिंबीरीच्या काड्या। एक टोमॅटो बारीक चिरलेला यातच टाकून घेऊ। शेंगा आपल्या शिजून झालेल्या आहेत। थोड्या कच्च्याच ठेवायच्या, अति जास्त पण नाही शिजवायच्या, मग भाजीत गाळ होतो। मसाला गार करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा। मसाला फ्राय करण्याआधी त्या पॅनमध्येच दोन चमचे शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि 2 चमचे तीळ। 2 चमचे तीळ पण त्यातच भाजून घ्यायचे। भाजीसाठी तेल घेऊ, एक 4 चमचे। तेल तापले, मसाला फ्राय करून घेऊ। मसाला छान फ्राय करून घेऊ तेलात। त्यात टाकून घेऊ काळं तिखट 1 चमचा, पाव चमचा हळद, बेडगी मिरची 1 चमचा,
मसाले मिक्स करून घेऊ. मिरची पावडर, मसाले करून घ्यायचे. यात 1 चमचा चिकन मसाला पण टाकू शकता तुम्ही, आवडत असेल तर. शेंगामध्ये अर्धा चमचा मीठ टाकले. यात 1 चमचा मीठ टाकून घेऊ. मसाला छान फ्राय झालेला आहे. आता हे शेंगा आणि याचं पाणी टाकून घेऊ. थोडं पाणी टाकून घेऊ. 1-2-3 मिनिटं भाजी शिजवून घेऊ. 1-2-3 मिनिटं झालेले, भाजी छान उकळली. तीळ आणि शेंगदाणे जे भाजून घेतले होते ते आता त्याची पेस्ट करून घेऊ. थोडं पाणी टाकून छान बारीक पेस्ट करून घ्यायची याची. बारीक पेस्ट करून झालेली ही आता भाजीत टाकून घेऊ. यात थोडं पाणी टाकून हे स्वच्छ करून टाकून घेऊ त्यातच. तीळ टाकल्यावर भाजीची चव खूप छान लागते. एक 2 मिनिटं आपण याला शिजवून घेऊ. 1-2 मिनिटं झालेले, भाजी छान उकळलेली भाजी आणि शेंगा पण छान शिजलेल्या आहेत. जास्त शिजलेल्या पण नाही आहेत, गाळ झालेला नाही आहे. हे बघा.